हॅलो नमस्कार मंडळी, मी शीतल तुमचं अगदी मनापासून माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर तुम्हाला सांगितलंच होतं की मला जायचं आहे आज गावाला, तर आज गावाला निघालो होतो आम्ही आणि खूप उशिरा ब्लॉग शूट केला बरं का, कारण दिवसभर खूप सारे काम होते आणि आजच रायन्सचे पेरेंट्स मीटिंग होती स्कूलमध्ये, तिथे गेलो आणि त्यामुळे घरचं काही मी शूट केलं नाही। डायरेक्टली गाडीत बसलो ते शूट केला आणि आम्ही गाडीमध्ये आम्हीच होतो बरं का, बाकी अजून पॅसेंजर कोणीच नव्हते। त्यामुळे आम्हाला डायरेक्टली आळंदीतनं गाडी होती आणि आम्हाला नंतर पुढे जॉईन करणार होते माझी जाऊबाई, सासू, माझ्या चुलत सासू, नणंद वगैरे, आणि त्या वडापाव आणले होते। आम्ही घरी खायला वडापाव आणले होते, 2च वडापाव आणले होते, पण इथे गाडीमध्ये बसून मग खाल्ले कारण गाडी आली तेवढ्यामध्ये। त्यामुळे मग पटकन घाईघाईत आलो आणि गाडीतच बसून वडापाव खाल्ला। त्यानंतर मुलांची अशी काय मस्ती सुरू झाली होती बघा, कारण पूर्ण रिकामी गाडी असल्यामुळं मुलांना खूप चान्स मिळाला होता पळायला इकडे तिकडं। आणि तर रायांश दिवसभर झोपला नव्हता ना, त्यामुळे राया झोपला होता आणि इकडं सह्याद्रीचं चाललं होतं खेळायचं। दमली होती गाडी, तर आता चालूच होती। आता पुढे जाऊन आम्हाला काना जॉईन होणार होता, माझे सगळे नातेवाईक तिथून मला म्हणजे आमच्याच गाडीत येणार होते। त्यामुळं गाडी आम्ही आमच्या इथून जी गाडी जाते ना ती खूप लवकर जाते आणि इथून आम्हाला 6:30 वाजता बसायला लागलं। त्यामुळं अजून दिवस दिसतोय बरं का। आम्हाला असं वाटलं की आम्ही सकाळी लवकर पोहोचू, पण म्हणून ह्या गाडीने आम्ही लवकरच्या गाडीने निघालो, पण व्हायचा तोच टाईम झाला। तर इथं आली होती दीक्षा म्हणजेच माझी भाची, आणि इथे जाऊबाई, इथे नणंदबाई आणि इथे हे बसले होते। सगळ्यांचे असे व्हिडिओज घेतले आम्ही बरं का। आणि सगळे गाडीमध्ये ना कोणीच नव्हतं अजून तरी, कारण सगळेजण पुढून बसणार होते बरेच म्हणजे पॅसेंजर, अजून तरी कोणीच नव्हतं। इथे बघा राया झोपेतून उठला पण, आणि हा पण भाचाच आहे माझा आणि ही भाची आहे माझी। तर आलो होतं मग इथं आमच्या थोड्या काही रील वगैरे काढून झाल्या बरं का। तर रायांशी मस्ती चालूच होती बरं का। कानाला बघून, मोठे बाबांना बघून तो तर फार खुश झाला होता। हे आहेत आमचे दादा म्हणजेच काना, रायाचे मोठे बाबा, तुम्ही ह्याच्या आधी पण पाहिलंच असेल। आणि ते काना पण सर्वांना बघून खूप खुश झाला होता बरं का। आणि रायांना मोठे बाबाकडे जायचं होतं त्याला, कारण आल्यापासून त्यांनी ना त्याला बघितलंच नव्हतं जास्त, आणि त्यामुळे त्याची धडपड चालली होती। मग नंतर थोडा वेळ 1-2 तास आम्ही बसल्यानंतर विचार केला ढाब्यावर जाईपर्यंत ना गाडी 11, 11:30 वाजतात आणि नंतरनं चतुर्थी होती, मग उपवास लागला असता। त्यामुळे मग आम्ही कधीही ना धाब्यावर जेवतच नाही बरं का। पण असं वाटलं की धाब्यावर आज जेवावं, पण म्हणजे काय आम्ही तिथलं घेत नाही, जे काय आलेलं असतं ना तेच जेवतो आम्ही, आणि आम्हाला हेच बरं वाटतं बरं का। कधीच आम्ही धाब्यावर जेवत नाही। आणि ते 2 माझी पिल्लं झोपली आणि ढाबा आलाच होता, पण काना काय झोपला नव्हता। त्यामुळे कानाला घेऊन मी बाहेर आले होते, आणि तो अजूनपर्यंत जागा बघून ना खरंच असं वाटलं ना, जेव्हा माझे मुलं होती ना दोघी पण लहान, ती अजिबात एवढी जागी राहायची नाही, पण काना कंटिन्यू जागा असतो बरं का। तो क्वचितच झोपतो। आता गावाकडे गेलं तरी ना तो जास्त अजिबातच झोपत नाही, असा झोपला की असा उठलेला असतो। आणि इथे आहेत माझे नंदबाई म्हणजेच नंदेचे मिस्टर, आणि मी त्यांना दादाच म्हणते। सो ते आले होते खाली आणि त्यालाच पाहिजे होतं स्प्राईट, ते स्प्राईट बघून तर
खूप खुश झाला होता. आणि इकडे मग दीक्षालाही उठवलं. दीक्षा झोपलेली होती. म्हटलं चल बाबा एकदा वॉशरूमला वगैरे जाऊन येऊत. ह्या आहेत माझ्या सासूबाई आणि म्हणजे ह्या सासूबाई म्हणजे माझ्या चुलत सासूबाई आहेत आणि त्यांचीच ही मुलगी म्हणजे नणंद आहे माझी ती. आणि ते त्यांचा पूर्ण परिवार होता सोबत. आणि इकडे आमची कानाची खूप मस्ती चालली होती बरं का. तो स्प्राईट त्या पाहिजे होतं पण तो काय आम्हाला देत नव्हता. आणि आत्याला उघडून पाहिजे होतं पण आम्ही काय देत नव्हतो म्हणलं. आणि त्यानंतर मी पण 2 स्प्राईट घेऊन आले, मला एक आणि दीक्षाला एक. पण काना काय द्यायला तयार नव्हता बरं का कोणालाच. कारण त्याला म्हणजे आम्ही थोडंसंच दिलं होतं. एकदम नॉर्मल, थंड वगैरे नव्हतं जास्त, त्यामुळे त्याला दिलं. आणि तो ह्या 2 बॉटल बघून पण त्याला ह्याच बॉटल पाहिजे होत्या. अशीच मस्ती बघण्यासाठी ना तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून तुम्हाला असे, आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ असे तुम्हाला पाहायला मिळतील. आणि ते बघा कानाची कसली मस्ती चालू आहे. आणि नंतर आम्ही आलो आतमध्ये तर कारण माझी तर दोन्ही झोपले होते आणि हे पण झोपले होते. म्हणजे ह्यांना काही जायचं नव्हतं बाहेर, कारण आम्ही तर इथे जेवतच नाही त्यामुळे उतरण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्यानंतर बसलो आम्ही आमच्या जागेवर ना. आता तर काय नेमकंच झोप लागली होती जेवण वगैरे करून, पण ढाबा आल्यानंतर ना परत झोपमोड झाली. गाडी पण स्टार्ट झाली होती आणि आता झोप येईल का नाही याची कमी शक्यता. मग म्हटलं थोडा वेळ आपलं फोन बघितला आणि जे झोपले ते डायरेक्ट सकाळी जाग आली. आणि सकाळचा व्ह्यू बघू शकता 5:30 वाजता बरं का. हा 5:30 वाजताचा व्ह्यू आहे. आणि खूप दिवसांनी, मी तर एवढे लवकर उठत पण नाही. आणि छान वाटला गावाकडली अशी सकाळ बघून. आणि कधी पोहोचलो ना प्रवासात खरंच कळलं नाही. जेवण वगैरे झालं, जेवण वगैरे केल्यानंतर जे झोपलो ना, ढाब्यावरनं उतरलं त्याच्यानंतर जेवण करून फुल तंद्री आलेली. पण ते ढाबा आल्यामुळे थोडीशी झोपमोड झाली. पण नंतर थोडा वेळ जागी राहिल्यामुळे जे झोपले ते नंतर उठले नाही. आणि नंतर मुलांनीही अजिबात त्रास दिले नाही बरं का. नाहीतर माझी सहसा मुले प्रवासात त्रास देत नाही. जे एकदा झोपली ना परत परत उठत नाही. तर इथं काना राया उठला होता. तर हा भाग कोणाला माहिती असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर हा भाग आहे लातूर रोड, की आम्ही लातूर क्रॉस केलं होतं आणि लातूर रोड होतं. आमचं गाव आहे लातूरपाशी. आणि इथून ट्रेन लागतात बरं का. हे ट्रेनची वाट बघत बसतं. म्हणजे ट्रेनचं बस स्टॉप म्हणजे स्टेशन आतमध्ये होतं. पण ही माणसं थांबली होती तर इथूनच ट्रेनकडे जातात. आणि सकाळचा सूर्य बघून ना खरंच खूप छान वाटलं. आणि हे आताचे रस्ते पण एवढे मोठे मोठे झालेत ना, खूप मोठे हायवे झालेत, वन वे झालेले आहेत म्हणतात ना, बायपास वगैरे रोड असंच रोड झालेत आहेत. त्यामुळं गाड्या पण एवढ्या फास्ट पोहोचत नाही ह्या गावातनं त्या गावात. तर तुम्हाला आता ना माझे व्हिडिओ गावाकडलेच भेटतील बरं का. थोडंसं लेट वगैरे होऊ शकतं अपलोड करण्यासाठी, कारण आता घरी कार्यक्रम आहे, घरी जाऊन खूप साफसफाई करायची आहे. फायनली इथं उतरलो आम्ही आणि उतरल्याच्यानंतर एकही ॲटो नव्हता बरं का. पण टायमिंगला बस आली. बस आल्यानंतर घरी पोचलो आम्ही. तर चला तर मग आज इथेच थांबते. आज गावाला पोचलेली आहे. आता इथून पुढे तुम्हाला गावाकडचे ब्लॉग पाहायला मिळतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक तर नक्की करा. थँक्यू.